आता आपण 34 इंच मापाचे पेपर कटिंग करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. आता हा डबल पेपर घेतलेला आहे, मी प्लेन पेपर घेतलेला आहे. आता पूर्ण उंची ही 13 आहे. 13 + 1 म्हणजे 14 ही पूर्ण उंची घेतलेली आहे. मोंडा आहे 5.5 इंच. 34 इंच मापाचे ब्लाउजचं मेजरमेंट आहे हे. ह्या बाजूने पण परत एक वेळा मोजून घ्यायचं. 14 आणि 5.5 पॉइंट जोडून घ्यायचे असे. सुरुवातीला उंची आणि मोंडा हे माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बाकीचे माप टाकायचे असतात. हे 2 पॉइंट झाल्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे. आता गळा रुंदी ही कंपल्सरी 2.25 असते, तर ही 2.25 गळा रुंदी. त्यानंतर पुढे 3 इंच हे शोल्डर. इथे परत 2.25 गळा रुंदी, 3 इंच हे शोल्डरचे माप. हे दोघं पॉइंट जोडून घ्यायचे. आता या रेषेवरती आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे. तर छातीचे माप टाकण्यासाठी इथे आपलं 8.5चं छातीचं माप आहे, म्हणजे 34 इंच छातीचे माप हे 8.5 भरते. तर 8.5 मध्ये आपल्याला अर्धा प्लस करायचा आहे, म्हणजे 9 इंच हे छातीचे माप. पुढे 1.5 इंच ही शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे आपल्याला कमरेचे माप आहे 7.5. जसं छातीत अर्धा प्लस केला तसं कमरेत पण अर्धा प्लस करायचा. 7.5 + अर्धा 8 इंच आणि पुढे 1.5 इंच ही मार्जिन. पॉइंट जोडून घ्यायचे हे दोघं. आता हे मोंड्याचे 2 आकार त्याचे माप टाकून घ्यायचे. 1 इंच, इथे अर्धा इंच. आणि गळ्यासाठी आपल्याला आकार देण्यासाठी उभ्या रेषेवरती 1, आडव्या रेषेवरती 1 इंच. आकार देण्यासाठी पेपर असा आपल्याकडून फिरून घ्यायचा आणि मग हा मोंड्याचा आकार द्यायचा. सुरुवातीला हा वरचा आकार आणि हा आपला खाली दुसरा खोल आकार. गळ्यासाठी हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे. एवढं माप आपलं तयार झालंय. आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकण्यासाठी कमरेपासून वरती 3 इंच, त्यानंतर इथे 2.5 इंच हे पॉइंट जोडून घ्यायचे. आता आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे. त्यासाठी कटोरी मोजून घ्यायची आहे. ज्या बाजूने आपले काजा आणि हुक असतात त्या बाजूने मोजायची, इथून ह्या पॉइंट पर्यंत. आता कटोरीचे माप आहे हे 5.5 इंच. आता हे 5.5चं माप इथे टाकायचं आपल्याला. क्रॉसपट्टीवरती हे 5.5 इंच कटोरीचे माप टाकले. त्यानंतर आता पहिला मोंड्याच्या आकारापासून क्रॉस स्टेप ठेवून 2.5 इंच हे पॉइंट मोजून घ्यायचं आणि हे पॉइंट असे आपल्याला गोल राऊंड मध्ये जोडायचे आहे. या पद्धतीने कटोरीचा आकार तयार झालेला आहे. हे 34 इंच मापाचे आपले कटोरीचे पेपर पॅटर्न आहे. आता याला आपण कटिंग करून घेणार आहोत. खालच्या साईडने स्टार्ट करायचं कटिंग करायला. त्यानंतर कमरेची बाजू मार्जिन, इथेच आपले दोन्ही पॅटर्न निघणार आहेत, बॅक साइड आणि फ्रंट साइड. आता याचे 2 भाग करून घ्यायचे सुरुवातीला. आता आपला हा पाठीमागचा भाग आहे तो बाजूला ठेवून या भागाचे आपल्याला पॅटर्न आधी काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आता हा खोल भाग कट करून घ्यायचा. पेपर पॅटर्न कट करताना व्यवस्थित काळजी घेऊन कट करायचे, कारण मागे पुढे झाले की आपले मापात बदल होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित कटिंग करायची. आता ही क्रॉसपट्टी काढून घ्यायची. त्यानंतर आता हे फ्रंट आणि कटोरी हे झाले आपले पुढचे पार्ट कटिंग झाले. हा पाठीमागचा भाग. आता आपण पाठीमागच्या भागाचा गळा कट करून घेणार आहोत. गळ्यासाठी 2.25 इंच रुंदी आणि पाठीमागचा गळा आहे माझा 5.5 इंच. तर मी इथे 5.5 इंच माप टाकते. आता आपला हा पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपले हे पेपर कटिंग झालेले आहे. 34 इंच मापाचे ब्लाउजचे पेपर कटिंग या पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे.